आज आम्ही जात होतो शेतात सीतादही करायसाठी. आता सीतादही तर तुम्हाला माहीतच असेल, की कापूस वेचण्या पहिले सीतादही करावं लागते आणि कसं आहे दिवाळी आहे ना, तर दिवाळीला नवीन कापसाच्या वाती पाहिजे. मग काय आम्ही त्याच्यासाठी जात होतो. आता ही टोपली मी डोक्यावर घेतली. या टोपलीमध्ये सगळं सीतादहीचं सामान होतं. आता थोडा दूर जाताच ना मी थकून गेली. मग काय ही टोपली मी ताईच्या डोक्यावर दिली आणि मी आपली अशीच पायदळ चालत गेली. इकडे बघा किती सारे झेंडूची झाडे आहेत, पण एक पण फुल नाही लागलं. त्यानंतर आम्ही शेतामध्ये पोहोचलो. नंतर आईंनी सीतादही करायला बसल्या. त्यानंतर मी मस्तपैकी त्यांना भुलाबाई बनवून देत होती. नंतर मी दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती लावली आणि आईने मस्तपैकी भुलाबाईला साडी घालून दिली. नंतर तिला पाळण्यात झोपवलं आणि इकडे मी दांडीपाट्टा बनवलं. एका इकडे कापूस लावला, तर एका इकडे गोटा लावला. मी मस्तपैकी नारळ फोडलं. पण काय, नारळ पूर्ण बेकार निघाला. आम्हाला खायलाच नाही मिळालं. असो. त्यानंतर बघा अशी काही सितादही केली जाते आणि ह्या पाळण्यात ना त्या बनवलेल्या भुलाबाईला झोपून दिलं आणि साईडला हे दांडीपाट्टा बघा. त्यानंतर यांनी मस्तपैकी कापूस वेचून आणला. एकीमेकीला मस्तपैकी हळदी कुंकू लावलं, प्रसाद खाल्ला आणि नंतर हा कापूस घेऊन आम्ही घरी चाललो गेलो. चला तर मग भेटू उद्या. बाय.